मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील शाफलेर इंडिया कंपनीमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास कार्बन डायऑक्साईडच्या गॅस गळतीची गंभीर घटना घडली। या दुर्दैवी घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील एका विभागात काम सुरू असताना अचानक कार्बन डायऑक्साईड गॅसची गळती झाली। गॅसचा प्रभाव वाढल्याने काही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। परिस्थिती गंभीर झाल्यानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं। प्रभावित कामगारांना त्वरित बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच गौरी शंकर शर्मा आणि वैभव थोरात या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। तर श्रीकृष्ण साहू आणि नरसिंह पाटील यांच्यासह आणखीन एक जखमी कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासात ही घटना औद्योगिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून कंपनीतील सुरक्षा यंत्रणा, गॅस साठवणूक व्यवस्था आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। आज शाफलर इंडिया कंपनी इथं तळेगाव MIDC मध्ये आहे। त्यामध्ये जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्याचं ॲन्युअल मेंटेनन्सचं काम त्यांनी उषा फायर सेफ्टी इक्विपमेंटचं दिलेलं आहे। उषा फायरचे 3 कर्मचारी आणि शाफलरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं। साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये CO2 गॅस असतो, तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडरमधून बाहेर पडला। त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे, तो व्यवस्थित आहे। या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही EDR दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत। या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDCची सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली। प्रशासनाकडून संपूर्ण परिसराची तातडीने नाकेबंदी करण्यात आली असून गॅस गळती रोखण्यासाठी आणि परिसरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय योजले गेले होते। ही गॅस गळती नेमकी तांत्रिक बिघाडामुळे झाली की मानवी चुकीमुळे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। या अचानक घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण तळेगाव MIDC परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक कामगार वर्गात प्रचंड भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या दुर्घटनेनंतर कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली असून औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जातेय। औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नियमित सुरक्षा तपासणी आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जातेय। दरम्यान मृत कामगारांच्या कुटुंबियांना मदत आणि नुकसान भरपाईबाबत कंपनी प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।